नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. चला, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता बघा आमची सकाळची सुरुवात. मशीन लावून घेतली आता कपड्यांची. ते लिक्विड टाकलं का त्याच्यात? नंतर कधी. आता मस्त अशी कपड्यांची मशीन लावून घेतली आणि इकडं बनवते आता इडली. आज संडे स्पेशल इडली. त्यात लावली डाळ आता सांबर बनवायला. आणि इडलीचं पीठ आणलं होतं डीमार्ट मधून. म्हणलं आज करून टाकावं, संडे आहे तर. ओ, कुठं गेलात? मित्रांनो, आता इडली सकाळी काय चाललं नियोजन बघतो, शिजलं का नाही तर. वाव, खूप सुंदर शिजलेले आहे. मस्त अशी इडली शिजलेली आहे, बघू शकता मित्रांनो. कशी टम फुगली बघा. खोबरं आणलंय का तुम्ही चटणी बनवायला? हा, खोबरं घेऊन या. अद्रक नाही, टमाटे आहेत ना एवढे थोडे. टॅम्पून काय आणायचं म्हणलेच ना. टॅम्पूतून आता तुम्ही म्हणलात की आता आहे सध्या, पुन्हा नंतर आणा, उद्या आणू. कोथिंबीर बिथिंबीर आहे सगळं. खोबरं आणा, ओलं खोबरं. हा, दुसरं नाही काय आणायचं, खोबरंच आणा. आणि लवकर या, बसू नका. बाहेर गेलं तर तिकडेच बसायचं किती वेळ. मस्त पैकी अशी इडली शिजलेली आहे मित्रांनो आपली. मशीन पण लावली आता. कपड्याची काही टेन्शन नाही. भांडे पण थोडेच पडलेत आता. आता नाश्त्याचे वगैरे घासून घेणार आहे बेसिन मध्ये. चला मित्रांनो, मी आता शेंगा कापून घेतलेले आहेत सांबारला. मस्त असं सांबार बनवायचं. आणि याच्यामध्ये डाळ शिजवून घेतली कुकरला. मस्त पैकी सांबार बनवते. चला मित्रांनो, आता मी सांबार बनवून घेते. थोडंसं तेल टाकून घेते याच्यामध्ये. शेंगा निवडून ठेवले इथं. हे बघा, कोथिंबीर, कढीपत्ता आणि त्याला कुठली काश्मीरी मिरची म्हणतात, आणि टोमॅटो. परत हे बेडेकर सांबार मसाला, हे लाल मिरची पावडर, आणि हे चिंचचं उकळलेलं पाणी. हे मसाला वापरते सांबारसाठी मी, चांगला असतो. गॅस बारीक करून घेते. आणि आता याच्यामध्ये मी जिरे मोहरीचा तडका देणार मस्त असा. बघा मित्रांनो, माझ्याकडं कॅमेरा धरायला माणूस एक आहे, पण माणूस काय कॅमेरा व्यवस्थित पकडत नाही, त्यांना येत नाही धरायला कॅमेरा, म्हणून मीच सगळं हे करते. आता मस्त तडका देऊन घेते. त्यामध्ये कढीपत्ता टाकते. कढीपत्ता टाकला,
मिरच्या टाकून देते. लगेच टमाटर पण टाकून देते. टमाटर मस्त असं भाजलं. मित्रांनो फायनली सांबार झालेला आहे. आता याला मस्तपैकी असं शिजू देते. खूप वास मस्त येतो सांबारचा. आणि चटणी बनवायची होती पण आम्हाला खोबरंच नाही भेटलं, तर आता मी सांबारवरच भागवते, कारण आता काय करणार, खोबरंच नाही भेटलं मला. मित्रांनो मस्तपैकी असं सांबार इडली तयार झालेली आहे. आता त्याचा असा छान असा आस्वाद घ्यायचा आहे. बघा मस्तपैकी बनवली. चला मित्रांनो या इडली खायला. खूप सुंदर झाली अशी. आणि लाईक सबस्क्राईब करा आणि काहीतरी कमेंट टाका मस्त अशी.